साधी सरळ स्वप्न घेऊन ती पूर्ण करण्याची धडपड करणाऱ्या पोरांमधलाच हा एक. चौकटीत जगतो खरा, पण त्याला कोणी त्या चौकटीविषयी सांगितलं की तो सहज नाही म्हणतो. तो ती आखून घेतलेली चौकट स्वीकारत नाही आणि ती त्याला सोडवत पण नाही असं म्हणा ना. जेनझी आणि मिलेनियम मधलाच हा. नोकरी करणं मानवत नाही आणि साला नोकरीशिवाय स्टेबिलिटी नाही हा विचार पण त्याच्या मनातून जात नाही. आपणच आपला राजा, आपलं स्वतःचं वेगळं विश्व असायला पाहिजे अशी स्वप्न तो पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी पण त्याची धडपड सुरू असते. फार कसला विचार करत नाही, जुन्या गाण्यात रमतो आणि नवीन गाण्यांची वाईब पण एन्जॉय करतो. एकंदरीत काय तर तुमच्या आमच्यासारखाच असा हा. हॅलो हॅलो नीरव, आवाज येतोय? हॅलो हॅलो. अरे बोल बोल बोल. अरे आपल्याला प्लॅन करायचा होता ना आउटिंगचा, काय झालं? अरे यार शिट यार, विसरलो मी. प्लीज 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 मला जरा क्लायंटचं काम द्यायचंय, ते देतो आणि मला बोलूया ना भाई. आणि तुझ्या ते युट्यूब चॅनलचं काय झालं रे? अरे हा, त्याचं पण जरा काम सुरू आहे. आपण एक काम करूया का, जरा थोड्या वेळाने बोलूया? ठीक आहे चालेल, माझी पण कामं आटपतो आणि करतो कॉल. येस येस, चल चल डन डन, ठरूया पक्का. चल बाय. चल चल बाय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविंदरी पंढरी ग विठुरायाची नगरी. छावीन वैकुंठाचा कारभार चालना. हॅलो हॅलो नीरव, आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो. येतोय आवाज, बोल. अरे आपल्याला प्लॅन करायचा होता ना आउटिंगचा, काय झालं? काय ठरलं? जरा ऐकशील? आपण ना वारीला जातोय. ए राकेश, किती वाजता सांगितलं होतं तुला यायला? चल चल, उशीर झाला आता, बस पटकन. नीरव, ए नीरव. काय झालं रे? काय झालं? काय झालं? पोचलो आपण. गाडी इथेच बाहेर लावायची, पुढे चालत जायचं आपल्याला. पोचलो पण? हा. हा हा बरोबर लावलीस ना फ्रेम? हा चल चल. सो गाईज, आपण फायनली पोहोचलोय वारीमध्ये आणि आपण वारी एक्सप्लोर करतोय. पाऊस होता मगाशी थोडा थोडा, आता नाही आहे. आणि आपण गाडी पण आपली पार्क केली एका दुसऱ्या गावामध्ये आणि इकडनं आपण येतो पुढे वारी बघण्यासाठी, वारी एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून. सो बघूया, होप सो वारीत आपल्याला पाऊस मिळणार नाही आणि मजा करूया. ओके. सो राकेश, व्यवस्थित शूट करशील ना? ट्राय करतो मी. हां, जमेल रे तुला, काय नाही. मी व्यवस्थित सगळी फ्रेम मी तुला सेट करून देईन आणि करशील, कडक करूया व्हिडिओ एकदम. ओके ठीक आहे, चल 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 चल. राकेश, माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके. आणि अँगल व्यवस्थित लावला आहे ना? ओके. येस. आणि सगळीजण दिसत आहेत? येस. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल?
या वारीविषयी, वारीच्या अनुभवाविषयी? वारीच्या अनुभवाला तू आमच्यामध्ये मिसळल्याशिवाय तुला कसे कळणार? देवाचे संस्कार जसे माणसाला माहिती होतात तसं कळत असतं. आपण एखाद्या शेतामध्ये गेलं तर बारा द्यायचं म्हणल्यावर कसं द्यायचं हे सांगल्याशिवाय कळणार कसं? तसं पांडुरंगाचे अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाहीत ना. मग हा पांडुरंगाचा अनुभव मला कसं काय मिळेल? मिळणार ना, आमच्या बरोबर चाल मिळणार तुला. पण अनुभव घ्यायचा, अनुभव घेतल्याशिवाय नाही ना कळणार बाळा. लेकरू रडल्याशिवाय आई दूध पाजते का? तसा पांडुरंग आपण त्याला भजलं तर ते आपल्याला पावतो. दादाला कपडे दे इकडं. वारीमध्ये चालताय, इतकी वर्ष चालताय, तुमचे पाय नाही का दुखत? मन नाही का थकत? आम्हाला काहीच होत नाही. पांडुरंग उलटा उल्हास देतो. घरामध्ये काही नाहीये. घर काय कामाचं भजन करा तुम्ही रामाचं. या घराचा पोंगुळ पाया इमारत जाईल वाया. इमारत वाया जाणार इमारत. नाम स्मरण करा हृदयामध्ये. आपल्याला म्हणेन ते विचार पूर्ण होतात पांडुरंगाच्या नामात. आणि तुम्ही आपण वर्षभर तर आपली घराकडे सगळी कामं चाललेली असतात, या वारीची ओढ लागते म्हणजे नेमकं काय होतं? जीवाला उल्हास येतो. जशी आई लेकराची ओढ पाहते तसं आमचा पांडुरंग आमची ओढ पाहतो. लेकराला कशी भूक लागल्यावर आई कधी येते असं वाटतो, तसं आम्हाला वाटतं की आमची वारी आली जवळ. आम्हाला पांडुरंग कधी भेटतो आणि कधी दर्शन देईल आणि कधी त्याच्या वाटाला लागते असं वाटतं. आम्हाला घराची आशा नाही, परपंचाची नाही ना, लेकराची नाही ना, कशाची नाही. फक्त आम्हाला भक्तीची नामाची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा सगळा सोहळा बघितलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आनंदी आनंद झाला. पण इथे तर काय घर नाही, हे नाही, असं हे छप्पर आहे, हे जमीन आहे, मग कसं काय वाटत नाही? टाळाचा गजर काना, मृदुंगाचा टाळाचा हा देह पार बहाणार पण गेला तरी कळतच नाही, खायचं सुद्धा कळत नाही. हा कमाल मजा आली यार. राकेश, हे बघ ना काय काय मिळालंय. तू एन्जॉय केला की नाही? हा रे. आणि माईक घेतला का रे? अरे हा काय इकडे लावलाय? अरे साल्या आधी सांगायचं ना. एक काम करू का, कपडे चेंज करून येऊ? चल ठीक आहे, येतो. कपडे चेंज करा, कॅमेरा घेऊन येणार आहे. चल. हिरो बोल ना. कडक दिसतंय. कडक दिसते ना एकदम. आहेच मी. ही ऐक ना, माझ्याकडे एक आयडिया आहे. बोलते माहिती स्लो मोशन शॉट घेतात हिरो सारखी, तसं घेऊया काय? ठीक आहे, चल ना घेऊया. प्लीज प्लीज प्लीज. काय करू सांग मला पटकन. चल. हे ना असं खांद्यावर टाक आणि बाजूने ना पास हो. ठीक आहे? हां चल ये. एक नंबर. इकडे इकडे आता इकडे. हां असंच खांद्यावर टाक. मी सांगेन ना तेव्हा खांद्यावर टाक. ठीक आहे? 1 2 3. 1 2 3 टाक. एक कडक. झाली फालतू घरी कामच. बोलूया आता. राकेश एकदा साऊंड चेक करा. करेक्ट आहे? क्लिअर आहे? येतोय आवाज? ओके. फ्रेम लागली ना व्यवस्थित? तर नमस्कार. सगळ्यांची किती वारी म्हणायची? दुसरी, तिसरी, चौथी, प्रत्येकाच्या वेगळं आहे. तुमची किती आहे? माझी दुसरी वारी. तुमची वारी? माझी तिसरी, चौथी असं. तिसरी चौथी. हा. काय होतं पहिला तुमचा वारीचा अनुभव तुमचा काय होता? पहिल्यांदा ज्यावेळी वारीला आलो, पहिल्यांदा जो अनुभव भेटला त्याच्यानंतर आयुष्यभर असं झालं की आता वारीच करायची. म्हणजे ज्याही वेळेला वारी असेल त्यावेळेला वारी कधी चुकवायची नाही. म्हणजे तुम्ही सगळे आमच्याच वयाचे आहात, आपण सगळेजण एक सारख्याच वयाचे आहोत, पण जो आनंदाच्या शोधात आम्ही नाही आहोत किंवा आम्ही निघालेलो नाही आहोत, तर तुम्हाला तो आनंद पूर्ण मिळालाय का? मिळाला म्हणजे आनंद कधी पूर्ण नाही मिळत. आनंदाचा अनुभव घ्यावा लागतो आणि अनुभव हा नित्य नवीन असतो. तो सारखा येत असतो. आणि इथं जो आनंद आहे तो पावला पावलाला येतोय. इथं चालून दमलो, त्याच्यानंतर बसल्यानंतर सुद्धा एक आनंदच आहे. चालतानाही एक आनंदच आहे.
जेवतानाही एक आनंदच आहे, सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने जेवणं, प्रत्येकाचं म्हणजे एखाद्याला कमी असेल तर आपल्यातला एखादा घास त्याला देणं, असं सगळ्या सर्वसमावेशक आनंद आहे. आणि जो आनंद एकट्यापुरता मर्यादित राहत नाही, सगळ्यांपुरता मर्यादित होतो आणि तो आनंद जरा अग्रेसरच आहे इतर आनंदांपेक्षा. असं काय वेगळेपण आहे वारीचं, की ही वारी का वेगळी आहे, काय आहे त्या वारीमध्ये की जी इतक्या सगळ्या, म्हणजे आम्ही मगाशी बघितलं की माऊलींची पालखी पुढे गेली आहे, पण अजून आम्हाला दूरच्या किनाऱ्याच्या टेकडीवरती माणसं दिसत आहेत, ती चालत आहेत, थांबत नाही आहे, कोणी बसत नाही आहे, ती चालतच राहत आहेत. काय वेगळेपण आहे वारीचं, काय नेमकं आहे वारीमध्ये असं की जी माणसं एवढी ओढून येतात? इथं कोणाला निमंत्रण नाही, ती 2.5-3-4 लाख लोक असतील. इथंच नाही, माऊलींच्या वारीत नाही तर महाराष्ट्रातून भरपूर लोक येतात. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला 25-30 लाख समाज असतो. कोणाला आमंत्रण नाही, काय नाही, इथं काही सोय नाही तशी. फक्त दिवसभर चालणं, खाणं, तंबूत झोपणं, आंघोळ रस्त्यावरती करणं आणि जे मेन मुद्दा असतो तो बाथरूमला जाणं, ते सुद्धा बाहेर. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सगळी लोक येतात. वेगळेपण असं आहे की घरचं टेन्शन नाही, फक्त उठणं, चालणं, झोपणं, खाणं, आंघोळ करणं एवढंच. एकही टेन्शन या वारीमध्ये कोणालाच नसतं, काहीच. हे वेगळेपण आहे इथलं. बाकी भौतिक जगाचं टेन्शन इथं काहीच नाही आहे. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून. एक नवीन अनुभव मिळाला, एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि तरुणांच्या नजरेतनं ही वारी आम्ही सगळ्यांनी अनुभवली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुला सांगितलेलं बोलायचं लगेच, ओके? मग काय म्हणतो माऊली, तुझी आई कुठे आहे? इथे ही तुझी आई आहे. तर ताई, तुमचा हा वारीचा अनुभव कसा आहे आणि किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करता? आम्ही म्हणजे माझं लग्न झालं 10 वर्ष, तेव्हापासून ही वारीचा अनुभव घेतोय. हा, मग मुलांना पण सारखं म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी वेगळं काहीतरी व्हावं मुलांच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी मुलांना प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळं काहीतरी करत असतो. आणि मुलं 2 तास उभे आहेत, त्यांचे पाय दुखत नाहीत का? नाही, त्यांचा स्वतःहूनच त्यांचा स्टॅमिनाच तसा आहे. ते स्वतःहूनच आनंद, भरपूर आनंद मिळावा म्हणून त्यांचं सुरूच असतं. ते सकाळपासून आज सुरूच आहे त्यांचं, मम्मी मला हे करायचंय, मम्मी मला ते करायचंय. त्यामुळे ते काय नाही, त्यांचं काहीच नाही म्हणजे तसं काय. आणि जे समोर रुमाल आहे मुलांच्या, तो का ठेवलाय बरं? कोणाचा आहे तो? त्यांचा रुमाल आहे, होय. आणि मग सगळे तुम्हाला पैसे पण देतात, तुम्ही पैशांचं काय करता? गल्ल्यात साठवून ठेवता. गल्ल्यात साठवून ठेवता. आणि मग काय गल्ल्याचं काय करता? त्यामधनं आम्हाला वस्तू घेण्यासाठी आम्ही ते साठवून ठेवतो. खूप खूप धन्यवाद ताई. ठीक आहे. सगळे पॉईंट कव्हर झाले का? चल पुढे वारी. ओके, व्यवस्थित करशील ना शूट? येस. साऊंड रोल आहे, 1 मिनिट. फ्रेम सेट आहे, बरोबर आहे. आपल्याला ह्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ओके, जरा एक माईक दे ना एक्स्ट्रा आणखी. चल, रेडी? कोणाच्या इथे 5 पेक्षा जास्त वाऱ्या झाल्यात असे कोणी आहेत? तर माऊली, मला सांगा की 5 पेक्षा जास्त वाऱ्या झाल्यात. एका वारीमध्ये साधारण आपल्याला 17 ते 20 दिवस बाहेर राहावं लागतं, बाहेर जावं लागतं. 4 दिवस घर सोडून बाहेर यायचं म्हटलं की नाकी नऊ येतात तुम्हा सगळ्यांच्या. 21 दिवस कसं काय बाहेर राहतो म्हणजे घरची आठवणच येत नाही आम्हाला, बिलकुल घरची आठवण येतच नाही. इकडेच आम्ही दंग होऊन जातो माऊलीमध्ये. आम्हाला झोपायला कसं असू, खायला कसं असू, आम्ही सरळ चालत असतो. इथं आला आता झोपायला आम्हाला बघा परिस्थिती काय, अजून आमच्या जागा नाही आम्हाला, पण आम्ही देहनबाण हारूनच आमच्या माऊलींचे सगळे करतो. हा, घरच्यांची आठवण येत नाही, मुलं दिसत नाही, नातवंड दिसत नाही, काय फक्त आम्हाला द्यास माऊली पांडुरंगाला भेटायला जायचं, एवढाच आमचा द्यास असतो, आनंदातच असतो. पण तुम्ही आता एवढं चालून सगळं थकून वगैरे पंढरपुरात जाता, दर्शन घडतं का? हो, तर आमच्या दिंडीचं घडतंच तर सगळ्यांना पांडुरंगाची भेट मिळते, सर्वांना मिळते. आम्ही चालतो हेच दर्शन, आमचं चालतं हेच दर्शन ओढ आहे ना, पण आम्हाला आम्ही तिथे पोहोचलो म्हणजे हे दर्शनच भेटतच आमचं. घरचे काही बोलत नाहीत का तुम्हाला? काहीच बोलत नाही, सगळ्यांना परवानगी मिळते जायला. उलट महिन्याच्या 1 महिना अगोदरच आम्ही तयारीला लागतो की आम्हाला वारीला जायचंय. महिन्यापासून बॅग भरायला सुरुवात करतो, म्हणजे इतकी आतुरता असते आम्हाला वारीला जायची. खूप छान आहे, म्हणजे खूप आनंद मिळतो. आणि तिथून चालत येऊन जी विठ्ठलाची मूर्ती बघितल्यावर जे सुख मिळतं, तेव्हा असं वाटतं आयुष्यात सगळी सर्व सुख
बाजूला ठेवून हे सुख म्हणजे काय आणि आतापर्यंत आपण काय गमवलं आणि वारीत आल्यावर आम्हाला काय कमवलं, काय मिळालं, आम्हाला आयुष्याचं समाधान आम्हाला मिळालं. वारीत आल्यानंतर आयुष्याचं समाधान. नीरव यार बस झालं यार, पाय पण दुखायला लागले, कंटाळा आलाय आता. प्लीज 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 हा एक शॉट घेऊ मग बंद करू. प्लीज 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 चल. हे बघा कॅमेराची बॅटरी पण लो व्हायला लागली आहे. कॅमेरा कधी पण बंद पडेल. प्लीज प्लीज हा शेवटचा शॉट घेऊ मग चल. झालं चल. सो गाईज, वारीचा पहिला दिवस आपण एक्सप्लोर केलाय आणि खूप वेगवेगळे अनुभव आपल्याला आलेत. आता आपण ना उद्याच्या दिवसाची वाट बघूया आणि उद्या आपण एक्सप्लोर करणार आहोत वारीची मॅनेजमेंटची बाजू. सो हॅलो गाईज, नमस्कार. आज आहे वारीचा दुसरा दिवस. काल आपण पहिला दिवस तर पूर्ण बघितला, वारकऱ्यांना प्रश्न विचारले. सो आता आपण जाऊया वारीमध्ये वारकऱ्यांना भेटायला. आज आहे दुसरा दिवस. चलो बाय. राकेश प्लीज सांगतो, महत्त्वाचं शूट आहे. जर तू आता काय घाण केलीस तर याद राख, आधीच सांगतो, झूम इन झूम आउट वगैरे करायचं ना. प्लीज 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 महत्त्वाचं शूट आहे. ओके, आपल्याला वारीचं मॅनेजमेंट करणार आहे आता. तर नमस्कार मित्रांनो, श्री ज्ञानेश्वर वीर साहेब की जे संत ज्ञानेश्वर महाराज संसार देवाचे आळंदी याचे व्यवस्थापक आहेत, त्यांच्याशी आपण वारीचं मॅनेजमेंट याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर सर मला सांगाल का की आधी मला या वारीच्या परंपरेविषयी जरा सांगाल का? श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 1832 श्री गुरु हैबतराव बाबा यांनी सुरू केला. त्यापूर्वी 1685 पासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत नारायण महाराज यांनी जगद्गुरू संत तुकाराम आणि श्री ज्ञानेश्वर महाराज या दोघांचा एकत्रितरित्या पालखी सोहळा प्रथमतः सुरू केला. ह्या पालखीमध्ये लाखोंचा समाज माऊलींसोबत सतत सुरू असतो, चालत असतो. एका गावातनं दुसऱ्या गावात जाताना एका गावातून दुसरं गाव त्या गावात जाऊन बसतं. तर हे सगळं व्यवस्थापन कसं काय सांभाळलं जातं? एवढा लाखोंचा समाज कसा काय सांभाळला जातो? कसं त्याची शिस्त? ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये श्रींच्या रथापुढे 1 ते 27 आणि श्रींच्या रथामागे 1 ते 251 अशा नंबर दिलेल्या दिंड्या आहेत. या दिंडीचं प्रत्येकाचं स्वतंत्र असं व्यवस्थापन असतं. प्रत्येक दिंडीचे राहण्याची व्यवस्था, त्यांचं जेवण खाण हे सर्व त्या दिंडी प्रमुखांनी ठेवलेल्या व्यवस्थापनाकडून चालतं. आपल्या वारीमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे पाहिलं आहे की जेव्हा तो राजदंड उभारला जातो तेव्हा संपूर्ण समाज हा अगदी क्षणभरात सगळा शांत होतो. श्री गुरु हैबत बाबांच्या काळापासून चाललेली पद्धती, संस्थांचा जो चोपदार आहे त्यांनी तो जो राजदंड वर केला, माऊलींचा जो चोप आहे तो उंचावल्यानंतर सर्व वारकरी शांत राहतात आणि ते वारकरी तंतोतंत पालन करतात त्याचं. आता आपण वारीचं तर एक अंग जाणून घेतलं की जे व्यवस्थापनाचा मुद्दा होता, प्रमुख मुद्दा. पण याचसोबत वारीचा एक निराळा एक पैलू आहे, तो म्हणजे वारीमधला जो भक्ती आणि प्रेमाचा संबंध आहे की ज्याच्याविषयी सगळीजण सांगतात, त्याविषयी पण आपण आता जाणून घेणार आहोत महाराजांकडनं. तर महाराज आपल्याला त्याबद्दलची माहिती सांगतील. वारीची व्याख्या करत असताना एका ठिकाणाहून निघायचं दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं असं नाही. वारीची व्याख्या करत असताना मात्र बेअर फीट वॉकिंग म्हणजे पायी चालायचं आहे, कुठेतरी वजन वाढवलेलं आहे तेही पण नाही. कोणाला तरी दोष द्यायचे आहेत म्हणून इथे कर्मकांड नाही, सगळं सहज आहे तेही पण नाही. वारी हा प्रेमाचा संबंध आहे. म्हणजे कसा तर भगवंताकडे जाणारा भक्त, ती यात्रा असते. काय असते ती? सो देर इज अ डिफरन्स बिटवीन यात्रा अँड वारी. आणि द क्रक्स, तो जो सुंदर एक भाग आहे, तो फरक जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला समजावं लागेल. यात्रेमध्ये नवस राहतात, आता वारीमध्ये नवस आहेत का? आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला वारकऱ्यांसोबत बसावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल. वारकऱ्यांमध्ये नवस आहे, पण तो नवस सुद्धा महाराष्ट्र धर्माचा नवस. आमचा नवस असा आहे की आम्ही पायी चालत येणार बरं का, आणि फक्त पायी चालत आल्यावर काय करायचं तर आम्हाला पाहिल्यावर तुझा शिण गेला पाहिजे बरं का, हा नवस आहे. हा देव जेव्हा आषाढी वारीकडे बघतो तेव्हा तो कुठल्या परिस्थितीत असतो? वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ. अहो, आम्हाला जेवढी ओढ आहे ना त्याला भेटायची, त्याला पाहायची, त्याच्यापेक्षा त्याला जास्त ओढ आहे की यांनी यावं, मी उताविळ आहे आणि माझा शिण घालवावा. त्यामुळे आमचा पहिला नवस आहे की आम्ही देवासाठी जातो, स्वतःसाठी नाही बरं का. एकट्याने स्वतःचा उद्धार नाही करून घ्यायचा आहे. यारे यारे लहान थोर सगळ्यांच्या सोबत जाऊन नामस्मरणाचा नामघोष करायचा आहे. नाचू खेळू जाऊया त्याची गावी.
म्हणून तुम्ही वारीचे कधी फुटेज पहा, वारीचं चलचित्र पहा, वारीचं छायाचित्र पहा, ते पाहिल्यानंतर तुम्हाला चैतन्य जाणवतं, नवलाव जाणवतो. कारण जिवंत चैतन्याचा प्रवाह म्हणजे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीची वारी आहे. त्यामुळे वारी हा कॉन्शियसनेसचा सगळा प्रकार आहे, ही जिवंत चेतना आहे. आणि याचा अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्यासाठी वारीत यावं. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना, हा प्रेमाची यात्रा आहे, ही भक्ती भावनेची यात्रा आहे. कारण ज्ञानोबांचा तो जीवीचा जिव्हाळा आहे, तो वेगळा नाही, काही केल्या वेगळा नवे गेमाळे, परंतु प्रकृती रूपाने ही यात्रा जी आहे ही ब्रह्मांडाची निर्मिती आहे. रोज एक गाव वसावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावाचा निरसन व्हावा. मला तरी वाटतं या वारीतून आम्ही एक पण शिकावं की काही स्थिर नाही, ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. परंतु एवढं सगळं असताना सुद्धा जेव्हा आम्ही संतांचं बोट पकडतो, संतांच्या संगतीत चालतो, तेव्हा देवत्वाची, देवाची, मंदिराची, त्याच्या कळसाची, त्याच्या प्रदक्षिणेची सगळी प्राप्ती होते. फक्त पाऊलं, चरण हे संतांसोबत असले पाहिजे, म्हणजे आचरण सिद्ध होतं. हा सिद्धांत वारीचा आहे. नीरव, हे नीरव, काय झालं रे? तेच विचारतो, काय झालं? शांत का बसलाय? काय नाही, असंच. काय बीटी वगैरे घेतली नाही ना भाई? बीटी कसली? शांत बसला म्हणून विचारलं रे. नॉर्मल रे. विचार करत होतो की ही सगळी माणसं आहेत ना, आपण ज्यांना भेटलो वारीत, कमाल बोलली अरे. साधी साधी माणसं आहेत ती, पण त्यांचे थॉट्स किती क्लिअर आहेत. कमाल. बरं ऐक, ते जाऊ दे. बोल ना. माझी आता मीटिंग आहे, मी जातो पुढे, मला डायरेक्ट गाडीजवळ भेट. ठीक आहे? चालेल. हा कॅमेरा घे, तू रेकॉर्ड कर आणि मला डायरेक्ट गाडीजवळ भेट. मी जातो पुढे. चल. डन. ठीक आहे. चल चल चल, पळतो मी. चल चल, बाय बाय बाय. शिट यार, बॅटरी लो झाली. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. पाणी आहे का हो? काय मग, कितवी वारी म्हणायची? माझी होय, पहिल्यांदा चालू आहे. तुमची किती वारी? माझी येत असतो लहर आली की. मग एक प्रश्न विचारू? विचार. तुमच्यासाठी वारी म्हणजे काय हो? माझ्यासाठी वारी म्हणजे काय? आता हे कसं सांगायचं? सांगा की. खरं सांगू, काहीच सांगता येत नाही. अरे लाखो लोक ऊन वारा पावसात आपलं घरदार सोडून कोणत्या होडीने इथे येत आहेत. तहान भूक देहभान हरपून कोणत्या उत्साहाने इथे नाचतात. वयांच्या आडी येत नाही, दुखणं खुपणं यांना थांबवत नाही, आणि सोयीसुविधा तर हे पाहतच नाहीत. ना यांना कोणी निमंत्रण केलं जात आहे की हा चला बाबा चला वारीला जाऊया, ना कोणी कोणाला आग्रह करतंय. हा पण एक मात्र नक्की, हा यांची कोणीतरी इथे वाट पाहत आहे. उगच काय, भेटी लागे जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी म्हणतात. मला तर हा प्रेमाचाच मामला वाटतो बघ. आणि वन साइडेड ना, दोन्हीकडून. दोन्हीकडून. अरे तो पंढरीचा चोर ना पक्का शहाणा आहे बघ. स्वतःच सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पंढरी राव. कमाल आहे.
अरे हे साधेसुधे वारकरी, पण यांना भेटण्याची हुरहुर त्या विठ्ठलाला लागते. मला तर वाटतं हे वारकरी वारी करत नसतात, मग तर या वारकऱ्यांच्या रूपात पांडुरंगाचं प्रेम वारी करत असतं. आणि दिसते तितकीच वारी नाही बरं का. नाही, यापेक्षा पण काही वेगळी वारी असते का हो? माऊली, आता कसं विचारलं? हे बघ, आळंदीहून देवहून ते पंढरपूर पर्यंत चालत येणं, त्यात नाचणं, गाणं, कीर्तन करणं, इतकीच काही वारी नसते. मग वारी म्हणजे अंतरयात्रा. एकीकडे शरीराची चाल पंढरीकडे धाव घेत असते आणि दुसरीकडे आपल्या मनातली चाल आपल्या विठ्ठलाकडे. अशी ही अंतरीची यात्रा, ज्याची त्याची, ज्याला त्याला वेगळी वेगळी. नाही कळलं नाही मला, जरा सांगता? मित्रा, घाई कसली आहे? वारीतला चालण्याचा प्रवास आता तुझा संपला असला तरी तुझ्यातला एक्सप्लोरिंगचा प्रवास आता कुठे सुरू झालाय. प्रश्न पडू देत, कुतूहल टिकू देत. तुला पडणारे प्रश्न हाच तुझा विठ्ठल आहे बघ. त्याचे पाय धर, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बघ. चला, निघण्याची वेळ झाली. विठ्ठल विठ्ठल, तुमच्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. हे काय? पांडुरंगाची भेट समज, किंवा वारीचं सुविनियर. चला, निघायचंय ना? मित्र वाट बघतोय. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. चलो 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 चलो. अरे नीरव यार, किती वेळ झाला वाट बघतोय. अरे यार, कमाल माणूस भेटला होता. काय बाप बोलवता यार तो. कमाल कमाल कमाल. ए भाई, तुझा आता बस झाला. ट्रॅफिक व्हायच्या आधी मुंबईला जाऊया. चला निघूया. सगळं सामान घेतलंस ना व्यवस्थित? आणि काय कमाल माहोल आहे यार बाहेर. बघ ना यार. तुला आत्ता आठवतं ना माहोल? तू तर फार बुवा झालास यार. गपरे, बुवा काय? चल पटकन. नीरव बुवा, सुटला वाटतं. अरे यार, विसरलो यार. चल जाऊ दे, निघूया. चल नीरव, बाय. चल बाय. तू व्हिडिओ टाका लगेच एडिट करून. आधी घरी जाऊ. चल बाय. हां चल बाय. आणि पुढच्या वेळेस कुठे जायचं? बाय बाय.
बोल बोल बोल, येतोय आवाज, बोल. झालं काय एडिट? जस्ट झालं रे पूर्ण. मग अपलोड कधी करतो? आता कर. अपलोड करतोय पण नाव नाही सुचत रे. मी सांगू? बोल. नीरव्स लाईफ किंवा नीरव्स ट्रॅव्हल. तोंड बंद करतोस? नीरव ऍडव्हेंचर. तोंड बंद करतोस? ठीक आहे, मी तर फक्त सजेशन दिले. ठीक आहे, अपलोड झालं की सांग, बघेन व्हिडिओ. हा चल बाय. घाई कसली आहे? वारीतला चालण्याचा प्रवास आता तुझा संपला असला तरी तुझ्यातला एक्सप्लोरिंगचा प्रवास आता कुठे सुरू झालाय. प्रश्न पडू देत, कुतूहल टिकू देत. तुला पडणारे प्रश्न हाच तुझा विठ्ठल आहे बघ. त्याचे पाय धर, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बघ.